निवडणूक आयोगानं संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचं पुनरीक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भातील घोषणा आज निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतून होऊ शकते। मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 15 राज्यांचा समावेश केला जाऊ शकतो। त्यामध्ये 2026 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत अशा राज्यांचा समावेश असू शकतो। मतदार यादी पुनरीक्षण ही मतदार याद्यांना अद्ययावत आणि शुद्ध करण्यासाठीची महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे। त्यामध्ये नव्या मतदारांची नोंदणी, मृत मतदारांची नावं हटवणं आणि बनावट मतदारांची नावं हटवणं तसंच मतदार यादीतील नावांचं स्थलांतरण अशी कामं केली जातील। तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये 2026 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। अशा परिस्थितीमध्ये या राज्यांमधील मतदार याद्यांचं पुनरीक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे। पहिल्या टप्प्यातच महाराष्ट्राचाही समावेश असणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर गेल्या काही दिवसात मतदार याद्यांमधील घोळावरून वाद पेटलेल्या महाराष्ट्राबाबत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।